संभाजी ब्रिगेडतर्फे शिर्डी येथे भव्य बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते। संभाजी ब्रिगेड ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना असून शेतकरी हित, मराठा आरक्षण, महामानवांची बदनामी करणाऱ्यांविरोधात आंदोलने, मोर्चे तसेच समाजाच्या हितासाठी वेळप्रसंगी आक्रमक आंदोलन करणारी संघटना म्हणून ओळखली जाते। मात्र आता तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन आणि त्यातून बहुजन समाजातील तरुण उद्योजक व्हावेत यासाठी संघटनेने व्यापक चळवळ सुरू केली आहे। या बिझनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन अप्पर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर राजे भोसले, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे यांनी थोर महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आले। या बिझनेस कॉन्फरन्सच्या पहिल्या सत्रामध्ये अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उद्योजक किरण चव्हाण, अभिजित शिंदे, अजय सिंग, सत्यजित तांबे, प्रवीण गायकवाड, विजय कोते यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये दिलीप वाकचौरे, दादासाहेब मेचे, राधाकृष्ण गुळवे, मंजुश्री गुळवे, पंकज लोढा, बसवराज शिंदे, संतोष सुर्वे, योगेश सदाफळ, सामाजिक क्षेत्रामध्ये मुन्नाभाई शहा, दशरथ तुपे, शेतकरी क्षेत्रांमध्ये बाळासाहेब गोरे, शशिकांत पन्हाळे, पत्रकार क्षेत्रामध्ये दिलीप खरात, राजकुमार जाधव, रोहित टेके आदींना पुरस्कार देण्यात आले। यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी सुद्धा बिझनेस कॉन्फरन्सला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले। या बिझनेस कॉन्फरन्सची संकल्पना आहे कोळेकर साहेब, आपण माननीय आर पाटील साहेब यांच्याबरोबर जसं आर पाटील साहेबांनी गृह खात्यामध्ये उत्तम आणि आदर्शवत काम केलं तसंच आपण इतर शासनामध्ये अतिशय उत्कृष्ट संवेदनशील सक्षम अधिकारी म्हणून काम करण्यात येतं। आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो, अनुभवलं। तसेच शिर्डी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी दिघे साहेब, दादा दिघे साहेब हे खूप म्हणजे त्यांना प्रति तुकाराम मुंडे शिर्डीमध्ये म्हटलं जातं। ते खूप स्ट्रिक्ट आहे, खूप सिन्सिअर आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर काम करत नाही। ते म्हणजे खूप चांगला व्यक्तिमत्व, शिर्डीमध्ये डबल पोस्टिंग केली त्यांनी शिर्डी राहता, म्हणजे त्यांचं विशेष प्रेम आहे इथं। त्याचनंतर वमने साहेब श्रीरामपूर तालुक्यातलेच आहे, आमचे जिल्ह्यातले भूमिपुत्र आहे आणि त्या शिर्डी डीवायएसपी कार्यालयासाठी कार्य करतात। त्यांनी शिर्डीमध्ये खूप उत्कृष्ट काम केलं आहे। शिर्डीतले अवैध धंदे सारे बंद झाले दादा, दररोज 2 दिवसाला एक बातमी राहते, इथं धाड तिथं धाड। अतिशय उत्तम अशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या उद्घाटन सत्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी आलेल्या सर्वच अतिथींचं स्वागत करतो। संभाजी ब्रिगेड ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये कार्य करत असते। दशरथ गव्हाणे हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यात चांगले काम करत आहेत। दशरथ हे आमचे जरी नातेवाईक असले तरी त्यांनी माझ्याकडून कुठलाही लाभ घेतला नाही। वेळ प्रसंगी ते आमच्या विरोधात भूमिका घेत असतात। त्यांनी आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीचा अर्ज भरला नाही। त्यातून हे दिसते की त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे। त्यांनी बिझनेस कॉन्फरन्स घेत तालुक्यातील मुलांना बिझनेसमध्ये उतरण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। तसेच पुढील बिझनेस कॉन्फरन्स ही शिर्डी येथील MIDC मध्ये घेऊ असंही सुजय यांनी म्हटलंय। संभाजी ब्रिगेडने हा विचार आणला त्याबद्दल दशरथचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचा कलाकार माणूस होतो, त्यांनी फार सुरुवातीपासून सुरुवात जेव्हा केली एक सर्वसामान्य घरातून हळूहळू प्रोस्थेसिसमध्ये उतरला, दिव्यांगांना साहित्य देण्याचं काम केलं आणि धडपड करत तसा माझा तो नातेवाईक लागतो, पण तो कधी माझ्यावर पट्ट सांगता येत तिथंच भाषण त्याच्या हातात माईक दिला तो माझ्यावर टीका करतो कधी कधी, म्हणून त्याला आवरावं लागते। संभाजी ब्रिगेडची ट्रेनिंग घेते, त्याला काही पर्याय नाही, त्याला काही करू शकत नाही अध्यक्ष महोदय। की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तुम्ही असे निर्माण केले की कधी कधी म्हणतो बाबा हा मुद्दा घेऊ नको भाषणात, पण गडी उठला मग त्याला आवरावं लागतं, शेवट नाही बाबा माझ्यावर नको बोलू, थांब। पण आपण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम घेतला अध्यक्ष, आपण वेळ दिला आणि दशरथ असंच काम तू करत राहा। वैशिष्ट्य आहे दशरथच्या कामाचं की एवढे वर्ष काम करून देखील कधी राजकारणामध्ये कुठल्या ग्रामपंचायतचा फॉर्म भरला नाही, याचाच अर्थ निस्वार्थ भावनेने दशरथ काम करतो आणि म्हणून साईबाबांचा आशीर्वाद दशरथच्या पाठीमागे कायम राहील। कायम असंच काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तू चालू ठेव। समाजाचे प्रश्न मांडणारा देखील व्यक्ती आपल्याला आपल्या परिसरामध्ये लागेल आणि म्हणून आज हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच, उद्या जरी विजयादशमी असतील तरी सुद्धा आपल्या या प्रदेश उपाध्यक्षाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दशरथ गव्हाणेचा सत्कार वाढदिवसाचा केक आणला आहे।
हेच वैशिष्ट्य संभाजी ब्रिगेडचं, एकदम कमी बजेटमध्ये कार्यक्रम असतो सगळा. त्यामुळे दशरथचा वाढदिवस आहे. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करेल की मी पण येतो, माझं भाषण झाल्यानंतर आपण मिळून दशरथचा सत्कार करू. किती वर्षात झाला का? 38. मग आपण 500 जणांना उद्योगाचे योग्य प्रशिक्षण दिले तर त्यातून उत्कृष्ट उद्योजक तयार होण्यास मदत होईल. एखादा छोटा व्यवसाय चालू केला तर त्याच्याच बाजूला तोच व्यवसाय केला जातो, हे चुकीचं आहे. जो व्यवसाय आपण करणार आहोत त्या व्यवसायाची आपल्याला पूर्णपणे माहिती असणे, दर्जा, प्रामाणिकपणा व्यवसायात असला पाहिजे, तरच व्यवसायाची प्रगती ही नक्कीच होते, असे उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. असं वाटतं की तो विचार करत असताना आपण जर व्यवस्थित असू, आपलं जर नीट चाललेलं असेल तर आपण एकदम चांगल्या पद्धतीने त्या विचारावर काम करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हा अत्यंत चांगला ऐतिहासिक निर्णय हा संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेससाठी देखील दादांच्या गेलेलो आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्यात ही अशी कॉन्फरन्स घेण्याचं अजून एक चांगलं पुढचं पाऊल दादा आपण उचललं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने खरं तर प्रवीण दादांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. साईंच्या पुण्यभूमीत संभाजी ब्रिगेडतर्फे बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. मागील 75 वर्षांचा अभ्यास केला तर मराठी माणसांमध्ये उद्योग व्यवसाय करण्याची मानसिकता निर्माण झाली नाही. आम्ही चळवळींमध्ये काम करून प्रचार प्रसार करत असतो, विविध गोष्टींवर व्याख्याने देतो. आम्ही एक सामाजिक काम सुरू केले आहे. नवी दिशा, नवा विचार बिझनेस कॉन्फरन्स याच्या माध्यमातून देत असतो. 2018 पासून बिझनेस कॉन्फरन्सची सुरुवात संभाजी ब्रिगेडने केली. महाराष्ट्रातील समाजाचे अर्थकारण उंचवावे, मराठी बहुजन बांधवांकडे पैसा यावा, त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं, यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत आहोत, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं. पडू नका. माझ्या व्याख्यानाच्या विषयाच्या वेळेस मी तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या प्रदेशातले, वेगवेगळ्या देशात स्थिरावलेले अनेक ज्या काही जाती समूह आहेत आणि ते कम्युनिटी लिव्हिंग मध्ये कसं स्वतःचं अर्थकारण करतात. आणि भारतामध्ये निर्मला सीतारामननी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये 125 अब्ज डॉलर्स हे रेमिटन्स म्हणून परदेशात आले आणि आपल्या भारतात एवढी मोठी रक्कम येते. मग प्रश्न असा येतो की मराठी माणसाच्या घरी किती पैसे जातात. आणि मग हे सगळं सांगत असताना एक मानसिकतेचा खेळ दिसतो मला. तुम्हाला आम्ही काही पैसे देणार नाही, कुठला उद्योग करा असं सांगणार नाही, परंतु तुम्हाला ती मानसिकता तयार करायची आमची इच्छा आहे. अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. माइंडसेट नावाचं एक पुस्तक उपलब्ध आहे. 1 कोटी पुस्तकं विकली गेली. थिंक बिग अँड ग्रो मोर नावाचं एक पुस्तक आहे. हे अशी अनेक पुस्तकं आहेत आणि जी मोटिवेशन करतात. मला या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे, डॉक्टर सतीश गाडेकर, संतोष बागडे, जिल्हाध्यक्ष साहेबराव कुदळे, तालुकाध्यक्ष राहता राजेंद्र खोजे, नानासाहेब कुठे, ऋषिकेश मोरगे, बाळासाहेब निपुंगे, शहराध्यक्ष अथर्व कोते, अभिषेक जाधव, अजित मुजमुले, अनिकेत तुपे, जय जाधव, आकाश कोते, हर्षल कोते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर मुकुंद भोर यांनी केले. प्रतिनिधी धनंजय वाकसवरे, माय न्यूज राहता.